नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो इस्लामपूर सांगली इथं आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर शंकर पाटील सर, जे 2017 पासून खरं तर या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतायत. मग त्याच्यात काही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स आहेत, काही कमर्शियल आहेत, काही इंडस्ट्रियल प्रोजेक्ट्स आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं गव्हर्नमेंटच्या पण प्रोजेक्ट्सवरती काही काम करतायत. त्यामुळे आतापर्यंत त्यांचा हा प्रवास कसा होता, अनुभव कसा होता, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर गप्पा मारणार आहोत. नमस्कार. आपण गप्पांना इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमचा शैक्षणिक प्रवास कसा होता, म्हणजे शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि या क्षेत्रात येण्यामागची प्रेरणा कुणाची होती, काय सांगाल? माझी शाळा जिल्हा परिषद शाळा लाडेगाव होती. त्यानंतर मी एएससी कॉलेज रामानंद नगर इथे माझं 11वी-12वी सायन्स कम्प्लीट केलं. त्यानंतर नानासाहेब महाडिक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग तिथे माझं BE सिव्हिल कम्प्लीट केलं मी. आणि याची प्रेरणा म्हणलं तर इंडस्ट्रियल प्रोजेक्ट दिसणार आहे, त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट जे चालू आहेत रोडवरती, त्याची प्रेरणा घेऊनच मी या क्षेत्रात आलो. सो त्यातनं तुम्हाला असं वाटलं की तुम्ही पण सिव्हिल इंजिनियर बनावं असं? त्या ठिकाणी व्हाईट कॅप घातलेला इंजिनियर दिसल्यानंतर आपल्याला पण वाटत होतं की आपण इंजिनियर व्हावं. वाह वाह. या प्रेरणेतून आपण त्यामुळे तुम्ही इंजिनियर झालात. ओके, व्हेरी गुड. मग त्याच्यानंतरचा पुढचा स्ट्रगल एक महत्वाचा असतो, ते म्हणजे पहिला प्रोजेक्ट तुम्ही केलेला. मग तो पहिला प्रोजेक्ट कुठला केला, कसा मिळाला, कोणाच्या रेफरन्सने मिळाला आणि तो करताना काही दडपण आलं का? मी 2017 ज्यावेळी पास आउट झालो त्यावेळी 2 वर्ष जॉब केला आणि त्यानंतर मी पॉलिटिकल बॅकग्राऊंडमुळे राजारामबापू दूध संघ येथे प्रोजेक्ट चालू केले. त्या प्रोजेक्टमध्ये जवळजवळ 3 लॅब होत्या, करड सेक्शन, त्यानंतर कॅन्टीन बिल्डिंग, बरेच प्रोजेक्ट मी तिथे केले. त्यानंतर मला प्रेरणा मिळाली आणि त्यातून जे एम्प्लॉईज तिथे कामाला होते त्यातून काम बघून त्यांनी मला त्यांच्या रेसिडेन्शियल बंगलोचं काम दिलं तिथे. ओके ओके. मग त्या एका चांगलं काम झाल्यामुळे लगेच दुसरा प्रोजेक्ट आपल्याला रेसिडेन्शियल झालं. व्हेरी गुड व्हेरी गुड. मग आता त्यातल्या पुढचा एका प्रश्नाला सुरुवात करूया. आता तुम्ही एवढ्या प्लॅटफॉर्मवर काम करताय, रेसिडेन्शियल, कमर्शियल, गव्हर्नमेंट, पण या सगळ्यात तुम्ही एक बघितलं असेल ते म्हणजे या क्षेत्रामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण बरंच आहे, अनस्किल्ड लेबरचं, आणि अशा लोकांबरोबर काम करणे बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं जर त्यांना कुठली महत्वाची जबाबदारी दिली तर तुम्ही कशी हाताळता ती परिस्थिती? त्या ठिकाणी काय होतं, जे आता नॉन टेक्निकल सेंटरिंग वाले आहेत समाजामध्ये आता कन्स्ट्रक्शन मध्ये, तर मालक लोकांना सांगताना ती चुकीची इन्फॉर्मेशन सांगून टेक्निकल दृष्ट्या चुकीची कामं करून घेतात. म्हणजे इंजिनियरचा इथे काय उपयोग नाही, आम्ही आमच्या पद्धतीने कमी रेट मध्ये कामं करून देतो. मग त्या ठिकाणी त्यांना बेसिक माहिती सुद्धा नसते की बाबा स्टील आता आयकॉन आहे तर ते कार्बन पर्सेंटेज किती आहे, मॉड्युलस ऑफ इलेक्ट्रिसिटी किती आहे, स्ट्रेंथ किती आहे त्याचा, म्हणजे स्ट्रेंथच्या मानाने त्यांना काहीच माहित नसतं. कॉलमची साईज आहे तिथं 6 बार टाकायचं, 15चा कॉलम असला 6 बार टाकायचं, 18चा कॉलम असला की 8 बार टाकायचं. या बेसिक इन्फॉर्मेशन वरती बिल्डिंग कम्प्लीट करतात ते. ही चुकीची इन्फॉर्मेशन आहे. आपला बीम आला तर त्याचं हे त्यांना बेंडिंग मोमेंट म्हणजे काहीच माहित नसतं टेक्निकल इन्फॉर्मेशन. त्यामुळं ते कमी रेट मध्ये काम घेतात आणि टेक्निकलच काम करून घेत नाहीत अजिबात कामगारांच्याकडून, आणि त्यांचे कामगार सुद्धा अनस्किल्ड असतात. त्यामुळे बिल्डिंगचं काम सुद्धा या क्षेत्रात नॉन टेक्निकल माणसांच्यामुळे चांगलं होत नाही. बरोबर आहे. जसा हा एक कामगारांचा प्रश्न आहे तसा दुसरा प्रश्न येतो तो म्हणजे बजेटचा. आणि रेसिडेन्शियल मध्ये कदाचित तुम्ही हा बघितला असेल की तो माणूस म्हणतो की माझं बजेट एवढंच आहे आणि एवढ्याच बजेटमध्ये आता बसवून द्या. तर अशा वेळेला ते बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा राखता? त्याचा समतोल त्याचा समतोल आम्ही बिल्डिंगचा एरिया पर स्क्वेअर फीटला आता रेट चालू आहे 1500 रुपये स्क्वेअर फीट. मग जर त्यांचं बजेट समजा 15 लाख रुपये पर्यंत आहे तर त्या 1000 स्क्वेअर फीटच बिल्डिंग वर्कआउट होऊ शकते. इथपर्यंतच त्यांना आम्ही करून देतो. त्याच्यावर जर एक्सिड होत असेल की आम्हाला याच्यात 12 स्क्वेअर फीट द्या तर आम्ही ते ओनरच रेफरच करणं, ओनर त्या दुसरीकडे करून घ्या आम्ही सांगतो सर. कारण नॉन टेक्निकल काम आम्ही शक्यतो करतच नाही. म्हणजे स्टील मध्ये पर्सेंटेज रिड्यूस केलं, स्टील मध्ये कमी वापरलं किंवा सिमेंट कमी वापरलं असं आम्ही शक्यतो करतच नाही. त्यामुळे दुसरा इंजिनियर रेफर करा आम्ही अशी माहिती देतो सर. दुसरं गव्हर्नमेंटचे पण तुम्ही बरेच प्रोजेक्ट केले, तर ते साधारणपणे कुठल्या कुठल्या प्रकारचे आणि कशा पद्धती स्वरूपाचे होते ते? आम्ही रिटेनिंग वॉल केलेत गव्हर्नमेंट प्रोजेक्टच्या, रिटेनिंग वॉल केलेत, RCC गटर केलेत, कॉन्क्रिटिंग केले आणि कमर्शियल बिल्डिंग ज्या गव्हर्नमेंटच्या असतात PWD मध्ये पण मी केले. ओके ओके.
आता पुढचा प्रश्न असा वेगळा आहे यापेक्षा, तो म्हणजे सांगली जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन हा. एक इंजिनियर म्हणून जर तुम्हाला विचारलं हा. तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे किंवा कुठली क्षेत्र येतात हा. ज्या सेक्टरवर आता काम करण्याची गरज आहे तर सांगलीचा एक सर्वांगीण विकास करायचा असेल तर? सर्वांगीण विकास करण्याकरता औद्योगिक इंडस्ट्रीयल आणि इन्फ्रास्ट्रक्चर ज्यावेळी वाढतील त्यावेळी सर्वांगीण विकास सांगली जिल्ह्याचा होऊ शकतो. बरोबर. मग हे दोन जर वाढले तर त्यानुसार लोकसंख्या इथे येते. फॉर एक्झाम्पल इस्लामपूर आहे, इथे जर इंडस्ट्रियल एरिया असता तर आपोआप कमर्शियल एरिया झाला असता आणि इन्फ्रास्ट्रक्चर जर चांगलं असलं तर माणसं इथे येऊ शकतात. दळणवळणाची व्यवस्था असल्यानंतर त्याची डेव्हलपमेंट होतेच 100%. तुम्ही आता म्हणला तसा फार महत्वाचा मुद्दा आहे की इंडस्ट्रियल जेव्हा एखादा एरिया डेव्हलप होतो हा. तेव्हा मग कामगारांची म्हणजे कामगार रोजगार येतात. निर्मिती होते, मग त्याच्यामुळे रस्ते पाणी सगळंच येतं. तर मग सरकारनं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं जर याला विकासाला अजून चालना द्यायची असेल तर? त्या ठिकाणी ज्या बेसिक नीड आहेत इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जर झालं तर जे जाणारे वाहतुकीचे रस्ते किंवा पाण्याची व्यवस्था या बेसिक जर गरजा पूर्ण केल्या सरकारनं तर ते डेव्हलपमेंट होऊ शकते 100%. आतापर्यंत पूर्ण केलेल्या प्रोजेक्ट पैकी एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का? पावडर प्लांट राजाराम बुद्ध संघ इथे आयकॉनिक प्रोजेक्ट हा मोठा आहे एकदम, 9 कोटी रुपयाचा होता. काय त्याची स्पेशालिटी होती, काय विशेषता होती त्या त्यातून प्रोजेक्टमध्ये? मिल्कचं पावडर फॉर्म होणार होती. तो नाही आणि प्रोजेक्ट सिव्हिल दृष्ट्या काय वेगळेपण होतं त्या फील्ड? सिव्हिल दृष्ट्या ज्या टाक्या बसतात त्या टाक्यानुसार त्याचं स्टीलचं डिझाईन वेगळं होतं. त्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी शिकायला भेटलं की या लोडवरती कसं स्टीलचं पर्सेंटेज येतं. ओके ओके. दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स त्याचे बघता, काय गुणवैशिष्ट्य बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे? टेक्निकल दृष्ट्या आम्ही त्याचा मॉड्युलस ऑफ इलेस्ट्रिसिटी आधी बघतो आणि महत्वाचं म्हणजे आता ऍज कम्पेअर टू राजोरी आणि आयकॉन तर डोक्यात माणसांच्या बसलेला आहे की राजोरीचे रेफर बऱ्यापैकी करतात म्हणजे पण कार्बनचं पर्सेंटेज वरती आम्ही त्यांना सांगतो की आयकॉनच चांगला आहे त्याच्यापेक्षा, असं सांगतो. अच्छा, आणि त्यामुळे तुम्ही काम करता मग स्वतः आणि इंजिनियर वरती विश्वास असल्यामुळे माणसं तेच घेतात 100%. तर तुम्ही आयकॉन स्टील पण तुम्ही वापरले आता, तर मग तुमचा अनुभव प्रॉडक्ट म्हणून आणि सर्व्हिस म्हणून कसा आहे? प्रॉडक्ट म्हणून चांगला आहे. पार्वती स्टील पोल्यूस इथून आम्ही कायम घेतो तर ते मटेरियल आम्ही सांगितल्यानंतर 1 तासात पोहोचवतो आम्हाला. वा, त्यामुळे सर्व्हिस मध्ये काय प्रॉब्लेम येत नाही. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या फील्ड मध्ये आता जे नवीन तरुण इंजिनियर्स येतात, फ्रेशर्स येतात, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या फील्ड मध्ये येण्यापूर्वी? तर ते काय करतात, नवीन इंजिनियर कमी रेट मध्ये कामं घेतात म्हणजे कामं मिळण्यासाठी. फक्त तो प्रोजेक्ट आहे तो कमीत कमी कालावधीमध्ये पूर्ण करावा त्यांनी. नाहीतर कसं होतं, प्राइस एस्केलेशन झाल्यामुळे तो परवडत नाही, मध्ये काम सोडून जातो इंजिनियर, असं होतं. प्राइस एस्केलेशन आता 1300 रुपये स्क्वेअर फीटाने कामं घेतात, एक 8 महिने झाले समजा तर स्टीलचा रेट इन्क्रीज झालेला असतो, त्यामुळे ते परवडत नाही काम त्यांना, ते सोडून जातात मधून. नवीन इंजिनियर साठी हीच माझी हे आहे की काम कम्प्लीट करावं त्यांनी. सो हे होते इंजिनियर शंकर पाटील आणि त्यांनी फार महत्वाचा मुद्दा सांगितला. ते म्हणजे बऱ्याचदा असं होतं की माणूस 1-1 रुपया जमवून आपलं घर देत असतो आणि त्या फार विश्वासाने इंजिनियरच्या हातात ते सगळे पैसे देत असतो. पण तुम्ही अशा कॉम्पिटिशनच्या नादात, स्पर्धेच्या नादात जर तुमचा स्वतःचा आणि कामाचा दर्जाचा रेट कमी केला तर ते प्रोजेक्ट पूर्ण होणार नाही आणि तो पूर्ण प्रोजेक्ट झाला नाही तर एक प्रकारे त्या ग्राहकाची फसवणूक होण्याचा चान्स असतो. त्यामुळे तुम्ही ही काळजी घ्या की जो प्रोजेक्ट तुम्ही घेताय त्याचा आणि व्यावसायिक दर तो जमतोय का नाही याची. तर पुन्हा एकदा आपल्या मनापासून आभार आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.